नमस्कार, हिंगणा वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे. आज आम्ही नागपूर जिल्ह्याअंतर्गत हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत देवडी पेरडी इथे आलेलो आहोत. इथे काही समस्या आहेत. आज आपण देवडी ग्रामपंचायतच्या परिसराला आहोत. आमच्यासोबत आहे इथले स्थानिक नागरिकगण आणि सोबत आहे सरपंच मिस्टर. सर, आपलं नाव काय? बंडू गोविंदराव चिखलखुंदे. पूर्ण नाव? बंडूजी गोविंदराव चिखलखुंदे. चिखलखुंदे साहेब, इथे काय समस्या आहे? तुम्ही समस्या रोड बद्दलची आहे सर. कुठला रोड आहे? हिंगणी फाटा ते कांडलीबार रोड. हिंगणी फाटा ते कांडलीबार. हो. म्हणजे फार दयनीय अवस्था. हो, दैनंदिन पाण्या पावसाची म्हणजे बसेस बंद होऊ शकतात, काही हे होऊ शकतात. बरं, आता बसेस येतात? नाही, आता बसेस येतात पण पाणी कदाचित वाढला तर गड्डे पावसाळा तर गड्डे पडून बसेस बंद होईना, शाळेच्या मुलांचं हे होऊन जाईल, नुकसान होऊन जाईल. बरोबर. तर मला सांगा, काही रिपेअरिंगचं काम झालंय बोलले तुम्ही? हो, रिपेअरिंगचं अर्धवट काम झालं ना, अर्धवट सोडून दिला कोण्या ठेकेदारानं झालं. जसे आहेत तसेच आहे, परिपूर्ण काहीच नाही केलं. बरोबर. आणि शेतकऱ्यांना येण्या जाण्याचे किंवा काही सर्व्हिसवाले शिक्षक लोक आहेत हे येणार जाणार वाले त्रास करत काय. याकरता तुम्ही स्थानिक आमदारकडे संपर्क केलाय का? हो, केलाय. लेटर हे ठराव वगैरे ग्रामपंचायत त्यांचं काही झालं का? मग नाही, त्यांचा काही आम्हाला पाठपुरावा मिळाला नाही. अच्छा. तर त्यामुळे आता जी अडचण पुढे येऊ शकते. हो, तर ते या गावाला नेहमी मी पाहतो की पावसाळ्यात पूर येतो. हो, पूर येतात. काही पुलाचा जास्त त्रास होतोय. हो, काही शेतकऱ्याचे शेती खड्डून जातात त्या पुलामुळे. है ना? हो. आणि मेन प्रॉब्लेम असा आहे की हिंगणे फाटा कांडलीबारा म्हणजे इकडनं अनेक लोक तिकडे हो प्रवास बुट्टीबुरी पर्यंत प्रवास करतात. काही कंपनी त्रास होतो. पूर्ण स्थानिक लोकांना जास्त त्रास. रोजचे येणं जाणार असतील. बरोबर. ठीक आहे. काय नाव साहेब आपलं? मी मधुकर भुजंग तेलंग, माजी सरपंच. माजी सरपंच साहेब, तुम्हाला हे प्रॉब्लेम माहिती असतील. हो. तर या प्रॉब्लेम बद्दल निराकरण कसं होईल? माझी तर विनंती आहे की आमदार साहेबांना थोडं लक्ष द्यायला पाहिजे. है ना? काय खूप गड्डे पडले आहे. अच्छा. आणि उन्हाळभर बसेस तर चालू आहे, आता सध्या चालू आहे. पण माझी विनंती आहे मेके साहेबांना की त्यांनी या रोडवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सर, तुमचं नाव काय? माझं नाव देवीदास कोडापे. कोडापे साहेब, काय अडचण आहे? अडचण तीच आहे सर, म्हणजे मेन रोडची मेन रोडची अडचण आहे. कारण आमचे म्हणजे बरेचसे इथले जे विद्यार्थी आहे हे सेलू मध्ये शिकतात. सेलूमध्ये. आणि सकाळी बसचा खूप मोठा प्रॉब्लेम राहते. बस येत नाही का नेहमी? बस येतात. आता सध्या चालू आहे. अच्छा. पण तो बारिश आल्याच्या नंतर खूप मोठे मोठे गड्डे पडते आणि ते बसवाले म्हणजे त्रास करत राहते. तर त्यामुळे बस पण त्यामुळे बस पण येत आहे, मुलाचं नुकसान होते. अच्छा. शैक्षणिक नुकसान होते. बरोबर. काय ना तुमचं? माझं कैलास शेळके सर. जी काय तुम्ही मेंबर वगैरे आहात? नाही, मेंबर नाही, मी नागरिक आहे गावातला. जी अडचण आहे ही खरी अडचण आहे? एकदम खरी अडचण आहे आणि यांनी सांगितलं ते पण सगळं खरं आहे. महत्वाचा मुद्दा हा पण आहे, आमच्याजवळ काही गाडी नसल्यामुळे आम्ही नुसती वाट पाहत असतो गाडीची. बस ही टाइमशीर ह्या गावात कधी येतच नाही. बसच आहे. तर बस इथं टाइमशीर पहिलं 8 वाजता यायची, आता ती 8ची 10ला येते आणि 10ची 12ला येते. त्याच्यामुळे खूप अडचण होते, नागरिकांनाही जायला अडचण होते आणि विद्यार्थ्यांनाही जायला अडचण होते. तर माझं हेच सांगणं आहे मेघे साहेबांना की त्यांनी ह्या गावावर परिपूर्ण लक्ष देऊन आणि हे व्यवस्थित काम करायला पाहिजे, कारण भविष्य आहे मुलांचं. नमस्कार, आपल्यासोबत देवडी पेंढरी गावातील पोलीस पाटील सुद्धा आहे. त्यांच्याकडे सुद्धा जाणून घेऊ इथली समस्या काय. सर, काय ना आपलं? संदीप रामकृष्णाजी मोदनकर. मोदनकर साहेब, इथे स्थानिक नागरिकांची अशी तक्रार आहे की जो हा हिंगणी ते कान्होलीबार रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे आपला, इथे जे बस येण्या जाण्याला त्रास होतोय आणि मेन मुख्य रस्त्याचा गड्ड्याचे आहे. गड्डे आहे, खूप रोड खराब झालेला आहे. कारण की इथलं भरपूर लोक एमआयडीसीत बी पोरं कामाला जातात. बुट्टी उरला एवढा दैनंदिन अवस्था आहे की पाणी आला तर रस्त्याने गाडी नाही चालू शकत यावेळेला. आणि गड्ड्या डागडुगीचं कार्य चालू होता, पण काही मदत बंद पडला, काही कारणास्तव पडला हे माहित नाही. पण ह्या रोड खूप प्रमाणात खराब होऊन गेला आणि त्या रोडची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी अशी गावाकडून आमची गावाच्यांना आमदार आमदार समीर भौमिक यांना आमची विनंती आहे. साहेब, इथे जलजीवन पाण्याचा पण विषय आहे. जलजीवन पाण्याचा विषय होता, पाईपलाईन टाकली, त्यामुळे आता ते आमच्या कॉन्क्रिटिंग रोड सुद्धा खराब झाले. गावातले रस्ते बनलेले होते ते फोडफाड केले, पाईपलाईन टाकण्यासाठी मोडले. त्याचे जे सिमेंट वगैरे काहीच नाही केलं, रिपेअरिंग झाले नाही, ती जशी आहे तशी. म्हणजे येत्या पावसाळ्यात आणि जास्त त्रास होईल स्थानिक नागरिकांना. तर त्याकरता सुद्धा प्रशासनाने लक्ष घ्यावं अशी आमची. आणखी सर, तुम्ही पोलीस पाटील म्हणून गावामध्ये जे आहे शांतता सुनिश्चित
कसं निर्माण करता आणि कसं तुमचं एकोपा आहे गावात? एकोपा आहे म्हणजे आम्ही जे काही शांतता सुव्यवस्थेसाठी ग्रामपंचायत सरपंच आहेत, गावातील प्रसिद्ध नागरिक आहे, काही दारूचा विषय झाला त्यांना माहिती देऊन किंवा आपण त्यांच्या सह्या घेऊन आपण त्यांना वारंवार किंवा आमचे पोलीस स्टेशन कांडलीपारा यांना आम्ही माहिती देतो. अच्छा अच्छा अच्छा. तर इथे अवैध दारू विक्री सुरू आहे का गावात? अवैध दारू विक्री सुरू आहे, आम्ही त्यांना माहिती दिली आहे. अच्छा, पोलीस वरिष्ठांना माहिती ते दिली आहे. त्यांच्यावर त्यांच्याकडनं काही कारवाई वगैरे? कारवाई झाली आहे, 1-2 याच्या आधी झाली आहे कारवाई. बरोबर. पण परिपूर्ण कारवाई अजून झालेली नाही, परिपूर्ण कार्य ते त्यांच्या पद्धतीने करतात ते. अच्छा, पण आता म्हणजे कंप्लेंट दिल्यानंतर दारू सुरू आहे का? नाही, कंप्लेंट याच्या आधी दिली आपण. गावातल्या लोकांनी कंप्लेंट दिली. महिला बचत गटाने दारूबंदी केली होती. महिला बचत गटाने 1-2 वेळा दारूबंदी केली होती, पण त्यांना सूचना दिल्या आहे आपण. कांदीवरा पोलीस स्टेशनला दिला आहे, हिंगण्याला दिला आहे. बरोबर. ठीक आहे. हे आपल्याला पोलीस पाटील साहेब सांगत आहे की इथे काही अवैध दारू विक्री लोकही होते. त्या अवैध दारू विक्रीलाही आटोक्यात बंद व्हायला पाहिजे कायमस्वरूपी. त्यांनी त्यांच्या स्तरावर प्रयत्न केलेला आहे. तरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंगणा यांनी सुद्धा या अवैध दारू विक्रीकडे लक्ष देणे फार गरजेचं आहे. कारण गावागावामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी लोक आहे, ते विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यसनी जाऊ नये म्हणून परिणाम होऊ शकतो. करिता अवैध दारू विक्रीचं जे जोमानं इथे कारभार सुरू आहे ते खरोखर बंद व्हायला पाहिजे. नागरिकांची पण मागणी आहे. महिला बचत गट सुद्धा वेगवेगळे निवेदन दिले आहे असं त्यांचं पोलीस पाटील साहेबांचं म्हणणं आहे. आणि खरोखर शासनाने आणि मुख्य म्हणजे आपले स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी माननीय श्री समीरजी मेघे साहेब यांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे. अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे. गावात काही जलजीवन मिशनचे पाईपलाईन टाकण्याचे काम चालू झाले आहेत. त्याच्यामध्ये ते कॉन्क्रीट रोड आहे ते तोडण्यात आलेलं आहे आणि ते रोडची व्यवस्थित रिपेअरिंग झालेली नाही आहे. त्याच्यामुळे सुद्धा पाणी पावसाची अडचण होऊ शकते असं स्थानिक नागरिकांचा रोष आहे. आणि त्यांनी पाऊस पडण्याचा पहिले ते रिपेअरिंग करून आणि गावातले जे रस्ते आहेत मुख्य रस्ते ते व्यवस्थित रिपेअरिंग झाले पाहिजे. मुख्य रस्ता रिपेअरिंग झाले पाहिजे अशी त्यांची धोरणाची मागणी आहे. इथले स्थानिक नागरिक आणि इथले माजी सरपंच आणि आपले चिखलगुंदे साहेब ते सरपंचचे मिस्टर आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितले आहे की देवडी जे पेंढरी गाव आहे या गावाला विद्यार्थ्यांना येणे जाण्याकरता जे समस्या आहे त्या समस्याकडे सतत दुर्लक्ष होतो आहे. स्थानिक आमदार साहेब आहे यांना पण निवेदन दिलेले आहेत. हे सुद्धा इथे जातीनं लक्ष न दिल्यासारखं सांगणं यांचं आलं. त्यांनी विनंती केली आहे पुन्हा आमच्या माध्यमानं हिंगणा वार्ता न्यूज चॅनलच्या माध्यमानं की हा रोड खरोखर म्हणजे जे अतिशय दयनीय अवस्था आहे ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावं आणि इकडे त्यांना त्याचा फायदा मिळावा. येण्या जाणारे शेतकरी वर्ग आहे, विद्यार्थी आहे आणि काही इथले वर्धातून येणारे नागरिकगण असतात. कारण मोठा ह्या रोडचा उपयोग सगळी लोक घेतात. जेणेकरून हिंगणी ते आपलं कानोलीबारा या रोडला नेहमी सतत लोक जातात. तरी सुद्धा माझी विनंती आहे आपल्या प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार माननीय श्री समीरजी मेघे यांना की यांनी खरोखर ह्या लक्ष दिलं तर विद्यार्थ्यांच्या समस्याला तोडगा निघन आणि ते समस्या खरोखर स्थानिक नागरिकांना येण्या जाण्यास चांगलं सोयीस्कर होईल. तर धन्यवाद. हिंगणा वार्ता न्यूज चॅनल कडनं मी राजेश ठाकूर आणि आमच्यासोबत कॅमेरामॅन सावरकर. थँक्यू.